उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची भाजपची ऑफर एकनाथ शिंदेंनी नाकारल्याची चर्चा। एका इंग्रजी दैनिकाची बातमी। उपमुख्यमंत्रीपदासाठी नवं नाव सुचवलं जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदेंची समजूत काढण्याचे भाजपचे प्रयत्न। पुढील 48 तासात मुख्यमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता। मंत्रिपद टिकवण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू। काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची आज मुंबईत बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार। घड्याळ चिन्हाबाबत अजित पवारांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीत। शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। शरद पवारांचा फोटोही न वापरण्याच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप। लाचखोरीच्या आरोपांबाबत अदानी समूहाचं बीएसई एनएसईला स्पष्टीकरणाचं पत्र। अदानींनी लाच दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद, तर अदानींविरोधात थेट कोणताही आरोप नसल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगींचं विश्लेषण। प्रसिद्ध रॅपर बादशहाला बिश्नोई गँगची धमकी। चंदीगडमधील बादशहाच्या क्लबबाहेर बिश्नोई गँगकडून स्फोट। उत्पत्ती एकादशीनिमित्त अलंकानगरी भक्तांनी दुमदुमली। ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो भक्तांची गर्दी। माऊली मंदिरासह इंद्रायणी घाटाला नेत्रदीपक रोषणाई। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। रखडलेला दिवाळी बोनस तत्काळ देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश। आगामी वर्षात एप्रिल ते जून दरम्यानच नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची शक्यता। 31 मार्चची डेडलाईन मात्र हुकणार। राज्यभरात थंडीचा कडाका वाढला। मुंबईत 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर येत्या काही दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता। नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। बुलेटिनमध्ये आपले स्वागत। बुलेटिनची सुरुवात